राधानगरी पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य सागर सावंत यांच्या माध्यमातून राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे. यावेळी गावातील नागरिकांना तब्बल 600 वृक्षारोपांचं मोफत वाटप करण्यात आलं. तसेच प्रत्येक घरापर्यंत जाऊन वृक्षारोपे देत ती लावण्याचं आणि त्यांचं संगोपन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरण संतुलन राखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हा संदेश देत उपक्रम उत्साहात पार पडला. सागर सावंत यांच्या सामाजिक व पर्यावरणपूरक संकल्पना नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वीकारली. फळझाडे, औषधी वनस्पती तसेच विविध प्रकारच्या सावलीच्या वृक्षांची रोपं नागरिकांना देण्यात आली. यावेळी सागर सावंत यांनी केवळ वृक्षारोपण करून न थांबता प्रत्येक रोप जगवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन केलं आहे. वाढत्या प्रदूषणामुळं आणि बदलत्या हवामानामुळं पर्यावरण संरक्षणाची गरज अधिक तीव्र झाली असून प्रत्येकानं आपल्या वाढदिवसासह विविध आनंदाच्या प्रसंगी वृक्षारोपणाचा संकल्प करावा असं त्यांनी सांगितलं. या उपक्रमामुळे कांबळवाडी परिसरात पर्यावरणाबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत झाली आहे. नागरिकांनीही या उपक्रमाचं कौतुक करत मिळालेली वृक्षरोपं जतन करून त्यांचं संगोपन करण्याची ग्वाही दिली आहे. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सागर सावंत यांनी राधानगरी तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या वृक्षवाटप उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून पर्यावरण संवर्धनासाठी हा आदर्श उपक्रम ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. यावेळी सरपंच जयदीप पाटील, श्रीनिवास कोगेकर, बंडोपंत वळीवडेकर, रोहित कुसाळे, रमेश सावंत, दिलीप कुसाळे, ए.बी. पाटील, सागर पाटील, अशोक सावंत, मधुकर मिसाळ, प्रदीप वळीवडेकर, दिनकर सावंत, डी.बी. पाटील सर, एकनाथ पाटील, दत्तात्रय रणदिवे, भाऊराव पाटील, कोषागार अधिकारी लहू पाटील, यशवंत पाटील, संग्राम सावंत, वळवंत कवडे, अमित पाटील, मनोज पाटील, विठ्ठल कोगेकर, एम.पी. पाटील, श्रीपती बागडी, तानाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रोहित कुसळे यांनी केलं तर आभार ए.बी. पाटील यांनी मानले. मराठी एस न्यूजसाठी गुडाळहून संभाजी कांबळे.